तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्यात की आपण एम्बेडेड सिस्टीम हा सब्जेक्ट चालू केला होता. त्यातील आज आपण युनिट 2 पाहणार आहे, जे की आहे 16 मार्क्सचं. सगळ्यात जास्त वेटेज या चॅप्टरला आहे व चॅप्टर ही थिअरी बेस्ड आहे व चांगला करायचा आहे व स्वतः तुम्ही इन्व्हॉल्व होऊन करायचा आहे. यात कन्सेप्ट तर समजणारच आहेत तुम्हाला, बट जास्त जे थेरोटिकल आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही ठेवायच्या आहेत. तुम्हाला नक्कीच लास्ट इयर च्या बेसिसवरून मी सांगते, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते या चॅप्टरमधून येतात एक्झामसाठी. आता हा चॅप्टर जो आहे तो 16 मार्क्सला आहे. आता हा याचा सिलेबस आहे. आजही आपण मागच्या व्हिडिओप्रमाणे आज आपण ट्राय करणार आहे की पूर्ण वन शॉटमध्ये आपला हा एका व्हिडिओमध्ये आपला पूर्ण चॅप्टर जो आहे, युनिट जो आहे तो संपून जाणार आहे. आता पहिल्यांदा तर युनिट 2 मध्ये 2.1 मध्ये आपल्याला पाहायचं आहे मायक्रो कंट्रोलर टाइप्स. पीआयसी किती प्रकारचे मायक्रो कंट्रोलर असतात. आता इथं 3 टाइप दिलेले आहेत, तर आपण 3च टाइप पाहणार आहे. पीआयसी, एव्हीआर आणि एआरएम म्हणजेच आर्म. त्याचे फीचर्स आणि त्याचे ऍप्लिकेशन्स हे पाहणार आहे आपण. तर आता पहिल्यांदा आपण पाहूया की मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय. A microcontroller is a single chip embedded computer. It contains CPU, memory, IO ports, timer counters आणि कम्युनिकेशन इंटरफेस. जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे की याचे फंक्शन काय आहेत ते. आता यूज फॉर कंट्रोलिंग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम कंट्रोल करण्यासाठी एखादी हे मायक्रो कंट्रोलर वापरलं जातं. आता ॲप्लिकेशन खूप सारे आहेत, बट इथं मी काही 5 ॲप्लिकेशन घेतलेले आहेत. रोबोटिक्स असेल, होम ऑटोमेशन असेल, इंडस्ट्रियल कंट्रोल असेल, आयओटी डिव्हाइसेस, नंतर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आता टाइप्स त्याचे जसं की मी तुम्हाला म्हणलं, पीआयसी आहे, एव्हीआर आहे आणि आर्म आहे. हे 3च टाइप आपल्याला पाहायचे आहेत. आता रिस्क आर्किटेक्चर यात मी जसं की लास्ट व्हिडिओमध्ये स्टार्टिंग करण्याआधी सब्जेक्टचं सांगितलं होतं, रिस्क आणि सिस्क हे समजून घ्यायचं होतं. तर रिस्क आर्किटेक्चर वापरलं जातं. नंतर लो पॉवर कन्झम्पशन आहे, इझी टू प्रोग्रामिंग आहे, युज्ड इन ऑटोमेशन अँड कंट्रोल सिस्टीम. लाईक दिस असे स्मॉलमध्ये फंक्शन्स मी इथे दिलेले आहेत 3चे पण. आता आपण डीपमध्ये पण नीट पाहूया की पीआयसी म्हणजे काय. पीआयसीचा फुल फॉर्म पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचा आहे, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. म्हणजे तुमचा आहे पीआयसी. इट डेव्हलप बाय, कोणी डेव्हलप केला, मायक्रोचिप टेक्नॉलॉजी यांनी हा जो मायक्रो कंट्रोलर आहे तो डेव्हलप केलेला आहे. याचे फीचर्स आहेत, 8 बिट आहे, 16 बिट आहे, 32 बिट व्हॅरियंट त्याचे अवेलेबल आहेत. सिम्पल आणि इफिशियंट इन्स्ट्रक्शन सेट, म्हणजेच आपण रिस्क यात वापरतो. लो पॉवर कन्झम्पशन आहे त्याच्यात बिल्ट इन काय काय आहे, तर एडीसी आहे, टायमर्स आहे. एडीसी म्हणजे काय, तर अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. टायमर्स आहेत, पीडब्ल्यूएम आहे, नंतर यूएआरटी आहे, नंतर एसपीआय इंटरफेसेस आहेत कम्युनिकेशनचे. नंतर फ्लॅश मेमरी आहे प्रोग्राम स्टोरेजसाठी. अवेलेबल इन डिफरंट पॅकेजेस, त्याच्या वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल आहे. आणि सुटेबल कशासाठी आहे, तर रिअल टाइम कंट्रोल ऍप्लिकेशन. आता हे तुम्ही पूर्ण डीपमध्ये समजून घ्यायचं आहे की कंपॅरेटिव्हली ही लक्षात ठेवायचं आहे की पीआयसी कशात वापरतो आपण, आर्म कशात वापरतो, एव्हीआर कशात वापरतो. हे 3च प्रकारचे पाहिजे. व ह्याचे तुम्ही गुगलला जाऊन मायक्रो कंट्रोलर कसे आहेत, जर तुमच्या कॉलेजमध्ये ते अवेलेबल असतील तर नक्की एकदा बघा की मायक्रो कंट्रोलर कसे आहेत हे तिन्ही पण. आता ऍप्लिकेशनमध्ये हे ऍप्लिकेशन जे की आपण आता मध्ये मगाशीच पाहिले, ते खूप साऱ्या ऍप्लिकेशनमध्ये ऑटोमेशन, मोटर कंट्रोल अशा ठिकाणी आपण मायक्रो कंट्रोलर हा वापरतो. आता एव्हीआर मायक्रो कंट्रोलर काय आहे, तर एव्हीआर इज अ फॅमिली ऑफ मायक्रो कंट्रोलर ओरिजिनली डेव्हलप बाय ॲटमेल. ॲटमेलने जी एव्हीआर आहे ती डेव्हलप केलेली आहे आणि हे आता मायक्रो चिप टेक्नॉलॉजीचाच आता पार्ट झालेला आहे. बट डेव्हलप कुणी केली, ती ॲटमेलनी केली आहे. ह्याचे फीचर्स लक्षात ठेवायचे, मेनली 8 बिट रिस्क आर्किटेक्चर आहे इन द क्लासिकल एव्हीआर फॅमिली. फास्ट एक्झिक्युशन आहे याचं, का तर रिस्क इन्स्ट्रक्शन सेट आहे यात. लो पॉवर कन्झम्पशन आहे, फ्लॅश आहे, एस रॅम आहे, इप्रॉम आहे, नंतर मेमरी, बिल्ड इन एडीसी, टायमर्स. हे म्हणजे काही काही टॉपिक जे आहेत ते सिमिलर आहेत. इझी टू प्रोग्राम आहे, वाईडली युज्ड इन एम्बेडेड सिस्टीम. ॲटमेगा 8, ॲटमेगा 32 328 आर पॉप्युलर एव्हीआर मायक्रो कंट्रोलर. आता ह्याचे ॲप्लिकेशन आहेत, अर्डिनो बोर्डवरती असतात एव्हीआर. नंतर एम्बेडेड सिस्टीममध्ये एव्हीआर्स वापरतो. रोबोटिक्स असेल, ऑटोमेशन असेल, टेम्परेचर सेन्सर सिस्टीम असतील, एलईडी अँड डिस्प्ले कंट्रोल असेल आणि आयओटी बेस्ड प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपण एव्हीआर हे वापरतो. आता
आर्म मायक्रो कंट्रोलर. आता आर्म स्टँड फॉर ॲडव्हान्स रिस्क मशीन. खूप साऱ्या आता प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा तुमची वायवा घेतली जाते किंवा ओरल एक्झाम घेतली जाते, त्यात तुम्हाला ह्या सिस्टमवरचे असे बेसिक जर क्वेश्चन काढायचे झाले, तर ते विचारतात, आर्मचा फुल फॉर्म सांग, PICचा फुल फॉर्म सांग. सो आर्मचा काय आहे, तर ॲडव्हान्स रिस्क मशीन आहे. नावातच रिस्क आहे, म्हणून यात आर्किटेक्चर कसं असणार आहे, रिस्क असणार आहे. आर्म बेस्ड मायक्रो कंट्रोलर आर वाइडली युज्ड फॉर हाय परफॉर्मन्स एम्बेडेड ॲप्लिकेशन्स. फीचर्स, त्याचे फीचर्स आहेत इथं बऱ्यापैकी सेम फीचर्स आहेत, जे की तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. तिन्ही फीचर्स एका पानावरती लिहा. तुम्हाला कोणते फीचर्स कॉमन आहेत ते लक्षात ठेवा व कोणते वेगळे आहेत ते लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन्स याचे पण आहेत, जे की जनरलच ॲप्लिकेशन्स आहेत. नंतर आता टाइप्स ऑफ AVR मायक्रो कंट्रोलर. आता जो की आपला इथे आपण सिलेबस वाईज जाऊया. आपण फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स या तिन्हीचेही पाहिलेले आहेत. आता दुसरा टॉपिक आहे आपल्याला AVR मायक्रो कंट्रोलरचे टाइप्स आणि त्याचे आर्किटेक्चर पाहायचं आहे. त्याचे AVRचे टाइप्स आणि AVRचं फक्त आर्किटेक्चर आपल्याला पाहायचं आहे 2.2 मध्ये. आता ते आपण पाहणार आहे. जे की आहेत आपले 4 टाइप्स आहेत AVR मायक्रो कंट्रोलरचे, जे की आहे ATmega 8, ATmega 16, ATmega 32 आणि ATmega 328. आता त्याच्या ह्या मेमरी आहेत त्या व त्याच्याबद्दल हे लक्षातच ठेवायचं आहे. तुम्ही कंपॅरेटिव्हली ठेवा. व आता तुम्हाला फ्लॅश मेमरी जी आहे, ती फ्लॅश मेमरी कशी लक्षात ठेवायची. ATmegaच्या लास्टला 8 आहे, म्हणून त्याची फ्लॅश मेमरी झाली 8 KB. याच्या लास्टला 16 आहे, याची झाली 16 KB. याच्या लास्टला 32 आहे, याची झाली 32. बट इथे 32 KBच लिहायचं आहे फ्लॅश मेमरीला. आता SRAM मेमरी कशी, तुम्ही SRAM कसं लक्षात ठेवणार, तर 1 KB 1 KB नंतर 2 KB 2 KB असं तुम्ही ट्रिक वापरून लक्षात ठेवा. पहिली किती बाईटची आहेत, नंतर 1 KBच्या EPROMs आहेत, नंतर IO पिन्स किती आहेत. IO पिन्स आणि IC पिन्स यातही फरक असतो. IO पिन्स ज्या आहेत त्या 23 आणि इथे 23 आहेत, या दोन्हीच्या 23 आहेत आणि याची 32 आहे. बट हे आहेत IO पिन्स. बट IC पिन्स जेव्हा विचारतात तुम्हाला, IC पिन्स, तेव्हा याची आहे 28 आणि याची आहे 40, लाईक दिस. याची पण 40 आहे व याची पण आहे 28. अशा आहेत त्या IC पिन्स. हे एक टेबल तुम्ही वहीत लिहून काढा व पूर्ण तुमच्या SRAM, फ्लॅश, EPROM ह्या लक्षातच असल्या पाहिजेत. किती केबीच्या आहेत, किती बाईटच्या आहेत, हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे. नाव नेक्स्ट. आता ATmega 8 जो आहे तो आपण स्पेसिफिकली नीट बघणार आहे. ATmega 8चे फीचर्स आहेत इथे, जे की आहे 8 बिट AVR रिस्क त्यात वापरलं जातं. 8 KBचा फ्लॅश आहे. जेव्हा तुम्ही हा टेबल पूर्ण करचाल, तुमच्याकडे 1, 2, 3, 4 आणि हा 5 टॉपिक तर तुमच्याकडे इझिली फीचर्समध्ये लिहायला आहेत तुमच्याकडे. जसं की इथे लिहिलेलेच आहेत. 8 KB फ्लॅश, 8 बिट आर्किटेक्चर, 1 KB SRAM, 512 बाईट्स EPROM, नंतर प्रोग्रॅमेबल IO पिन्स किती आहेत, नंतर 10 बिट ADC आहे, 3 टायमर्स आहेत त्याच्यात, हे लक्षात ठेवायचं आहे. किती टायमर्स आहेत, 3 आहेत. कोणते कोणते पोर्ट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. कंपॅरेटर आहे. वॉच डॉग टायमर. वॉच डॉग टायमर म्हणजे काय, आता ते मी तुम्हाला पुढे सांगेल. वॉच डॉग टायमर म्हणजे काय. ॲप्लिकेशन त्याचे स्मॉल एम्बेडेड सिस्टीममध्ये वापरला जातो, सेन्सर्स इंटरफेसिंगमध्ये वापरलं जातं, ॲटोमेशनमध्ये असेल, कंट्रोल ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा हे वापरलं जातं. नाव नेक्स्ट जो आहे तो ATmega 16. आता ATmega 16चं बी त्याच टेबलमधून तुम्ही ओव्हरऑल लिहू शकता व 16 बद्दल तुम्ही अजूनही जास्त माहिती काढू शकता. नंतर 8 बिट AVR रिस्क आर्किटेक्चर, 16 KB फ्लॅश आहे, 1 KB SRAM आहे, 512 बाईट्स स्क्वेअर PROM आहे, नंतर 30 बिट प्रोग्रामेबल IO पिन्स आहेत. IC पिन्सही लक्षात ठेवा तुम्ही. व असे खूप सारे ह्याचे फीचर्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ॲप्लिकेशन ही वाचून घ्या, लिहून काढ तुम्ही. जेव्हा तुम्ही स्वतः लिहिचाल, जेव्हा तुम्हाला वहीत कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवताल, तेव्हाच तुमच्या लक्षात राहणार आहे. जर तुम्ही एकदा वाचून तुमच्या कधीही लक्षात राहणार नाहीये. आता ATmega 32 बिटचं बी असेच फीचर्स आहेत. त्यात काय काय आहे ते दिलेलं आहे व त्याचे फीचर्स दिलेले आहेत. हे तुम्ही करायचे आहेत व ह्याचे ॲप्लिकेशनही बघायचे आहेत. नवी सेम ॲज 328 साठी पण तेच आहे. हे त्याचे फीचर्स आहेत आणि हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. मेन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे तो मगाचा टेबल जो आहे तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. आता आर्किटेक्चर ऑफ पाहिजे AVR मायक्रो कंट्रोलर. आता AVRचं आर्किटेक्चर एक्झाममध्ये काढायला प्रश्न येतो. 16 मार्क्सचं ॲव्हरेज आहे या चॅप्टरसाठी.
सो तुम्हाला 100% AVRवर मायक्रो कंट्रोलरच्या आर्किटेक्चरवरती प्रश्न येणार आहे. सो तुम्ही कसं करणार? पहिल्यांदा तर ड्रॉ करायची मी ट्रिक सांगते तुम्हाला. हे हे याचं आर्किटेक्चर आहे. बट तुम्ही पहिल्यांदा तुमची सिस्टीम कोणत्याही सिस्टीमला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की एक सीपीयू असतो. आता हा 8 मेगा जो आहे तो कशाचा टाइप आहे? AVRचा टाइप आहे. म्हणजे तुम्ही इथे लिहिणार AVR सीपीयू आणि प्रत्येक सीपीयूला आपण फ्रिक्वेन्सीसाठी इथं ऑसिलेटर लावत असतो. हा आपण काढलेला आहे एक सीपीयू व इथे याला कनेक्ट केला आपण या सीपीयूला ऑसिलेटर. हे फ्रिक्वेन्सी जनरेशनसाठी. ही जी आहे ती आहे तुमची बस. इंटरनल बस म्हणतात ह्याला. ही जी आहे तुमची बस. या बस कशासाठी तर प्रत्येक जो कॉम्पोनंट आहे तो बसच्या थ्रू सीपीयूशी कम्युनिकेशन करत असतो. आता इथे जे आपण मगाशी पाहिलं फ्लॅश मेमरी किती आहे? 16 KB. नंतर SRAM किती आहे? 1 KB. लाइक दिस इथं रँडमली येणार. आता आपण स्पेसिफिक टाइप बघत नाहीये. आता तुम्हाला आठवतं इथं तुम्ही 8 कन्सिडर केलं तर इथं तुम्ही 8 KB लिहिणार. आता इथं 16 कन्सिडर केलं. फ्लॅश मेमरी जी आहे ती तुम्ही टाकू शकता 8, 16, 32 याच्यामधली कोणतीही टाकू शकता. नंतर टायमर काउंटर्स जे की प्रत्येक सिस्टीममध्ये असतात ते कनेक्ट करायचे. नंतर हे कम्युनिकेशन पोर्ट्स आहेत, ADC आहे तो कनेक्ट करायचा आहे. एक इंटरप्ट युनिट आहे तो कनेक्ट करायचा आहे. ISP, SPI हे आहे ते कनेक्ट करायचे आहेत इंटरफेसेस. आता इथे वॉचडॉग टायमर मी मगाशी म्हणलं तसं वॉचडॉग टायमर हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. वॉचडॉग टायमर म्हणजे काय? असा एक टायमर जो की कंटिन्युअसली तुमचं मॉनिटर करत असतो सिस्टीम व जिथं जिथं सिस्टीमचा प्रोग्राम स्टक झाला किंवा काही प्रॉब्लेम आला किंवा इंटरप्ट आलं तर तो कंटिन्युअसली वॉच करतो आणि तो रिसेट करत असतो सिस्टीम. काही प्रॉब्लेम आला तर सिस्टीम हँग झाली तर वॉचडॉग टायमर आपली रिसेट करत असते. तर वॉचडॉग डॉग म्हणजे आपण काय म्हणतो कुत्रा राखण करतो. कुत्रा जो आहे तो राखण करत असतो. लाईक दिस. तसंच लक्षात ठेवायचं वॉचडॉग टायमर जो आहे तो आपल्या सिस्टीमची राखण करत आहे. जिथे जिथे सिस्टीम हँग होते तिथे तिथे सिस्टीम तो रिसेट करतोय. लाईक दिस. एवढंच आहे याचं फंक्शन. खूप ठिकाणी विचारलं जातं 2 मार्काला. नंतर इनपुट आउटपुट पोर्ट्स तर आहेतच. 4 पोर्ट्स आहेत कशासाठी तर कनेक्ट करण्यासाठी त्या डिव्हाइसला. तर MCU कंट्रोल आणि टायमिंग पण इथे आहे. आता ही तुम्हाला विचारली जाते काढायला एक्झाममध्ये. खूप सोप्या पद्धतीने काढायची. पहिल्यांदा तुम्ही सीपीयू ड्रॉ करून घ्यायचा, त्याला एक ऑसिलेटर कनेक्ट करायचा. एक बस काढायची. बसवरती तुम्हाला जेवढं आठवतं. आता इथं टायमर काउंटर लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही तिथेच लिहिणार असं काही नाहीये. तुम्हाला इथे आठवलं तुम्ही इथे टायमर काउंटर लिहिलं, इथं फ्लॅश लिहिली, रँडमली तुम्ही लिहू शकता. बट जास्तीत जास्त जे आहेत तेवढे ब्लॉक्स लिहिण्याचा प्रयत्न करायचे आहेत. व ही आहे तुमचं AVRचं आर्किटेक्चर. नाऊ नेक्स्ट. आता तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर AVRचं आर्किटेक्चर काढा आणि एक्सप्लेन करा. आता तुम्ही काय करणार? एक सिंपल फ्लो मी इथं दिलेला आहे. इनपुट झाल्यावर इनपुट आउटपुट पोर्ट्सकडे तो इनपुट सिग्नल येतो. नंतर ADC CPU प्रोसेस करून आउटपुट देतो. ही एक जनरल माहिती आहे. आता एक्सप्लेनेशन प्रत्येक ब्लॉक्सचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मी आणि SRAM आहे तो टेम्पररी डेटा आहे. फ्लॅश आहे तो स्टोरिंग प्रोग्राम करतो. परत EEPROM आहे तो परमनंट डेटा स्टोअर करतो. लाईक दिस अशा छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात घ्या. आणि इथे मी स्पेसिफिक जे एक्सप्लेनेशन दिलं आहे ते तुम्ही एक्झामसाठी असेल व त्याच्यासाठी प्रिपेअर करा. जे की मी तुम्हाला एक्सप्लेन तिथं केलेलंच आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता इथे जे तुम्ही बघितलं असेल इनपुट आउटपुट पोर्ट्समध्ये ATmega 8 हॅज अ 4 पोर्ट आहेत खरं. ए पण आहे इथं. पोर्ट ए जेव्हा तुम्ही AVRचं आर्किटेक्चर करता तेव्हा 4 पोर्ट दाखवायचे आहेत. बट ॲक्चुअल तुम्ही ATmega 8चं बघता तेव्हा तुम्हाला तिथे 3च पोर्ट आहेत. आता ते तुम्हाला मी पुढं सांगेलच. 3 पोर्ट का म्हणते मी. हे वॉचडॉग टायमर सेफ्टी फीचरचं काम करतोय. जेव्हा स्टक झाली सिस्टीम तेव्हा तो रिसेट करत असतो मायक्रो कंट्रोलरला. म्हणजे ओव्हरऑल त्याचं फंक्शन काय आहे तर डिटेक्ट प्रोग्राम फेल्युअर, रिसेट करायची सिस्टीम. लाईक दिस. हे पूर्ण 4-5 स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन टाकलेलं आहे. ते तुम्ही नोट डाउन करून घेऊ शकता. आता ATmega 8 चं फीचर स्पेसिफिक तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन आहे की तुम्हाला ATmega तुम्ही 4 प्रकारचे तर पाहिलेच. पण ATmega 8चं जे आहे ते आर्किटेक्चर आणि फीचर्स इंटरनल आर्किटेक्चर त्याचं व त्याचे फीचर्स पाहायचे आहेत. आता फीचर्समध्ये खूप सारे फीचर्स मी इथं दिलेले आहेत. मगाशीही सांगितलेले आहेत. तुम्ही एकदा हा चार्ट नोट डाउन करा. आता हे मी एक्सप्लेन तर करू शकत नाही. लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत.
प्रोग्राम मेमरी किती आहे 8 KB ची आहे, जे की तुम्ही मागून शिकून आलेला आहात. आर्किटेक्चर त्याचं, नंतर प्रोग्राम मेमरी किती आहे 8 KB, 8चं पाहतोय म्हणून 8 KB फ्लॅश, नंतर डेटा मेमरी किती आहे 1 KB, लाईक दिस. अशा आय ओ पिन्स किती आहेत 23 आहेत. नंतर आय सी पिन्स सुद्धा लक्षात ठेवा. नंतर असं आय सी पिन्स इथे जनरल पर्पज रजिस्टर्स, असे खूप सारे जे आहेत ते ऑप्शन्स आहेत, फीचर्स आहेत. ते तुम्ही कोणतेही 10, मिनिमम 10 फीचर कोणत्याही मायक्रो कंट्रोलरचे कमीत कमी तुम्हाला 10 फीचर सांगता आले पाहिजेत. खूप सारे फीचर्स आहेत, बट 10 तरी तुम्हाला सांगता आले पाहिजेत. आता इंटरनल आर्किटेक्चर. आता हे तुमचं इंटरनल आर्किटेक्चर आहे. आता खूप साऱ्या मुलांना हे खूप अवघड वाटतं किंवा एवढ्या साऱ्या ब्लॉक्स बघून. बट तुम्ही जर ते एक-एक ब्लॉक जर तुम्ही एक्सप्लेन किंवा एक्सपांड करत गेला, बघत गेला एक-एक ब्लॉकनुसार, तर तुम्हाला ही डायग्राम खूप. आणि ही डायग्राम चा स्पेसिफिक जो टॉपिक आहे तो आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे, म्हणून हा सोडायचा आहे. आता तुम्ही पहिल्यांदा तर इंटरनल बस काढून घेणार यात. आता ब्लॉक डायग्रामचे तर तुम्हाला फंक्शन माहितीच आहेत. पण तुम्ही एक असे काढून घेणार. वरती जो आहे इथे पाहू शकता तुम्ही, हा तर काढलेला आहे पोर्ट सी. इथे जो असतो तुमचा सी पोर्ट असतो. इथे जो पोर्ट आहे तो आहे तुमचा डी पोर्ट आहे. व इथे सगळ्यात खाली पोर्ट आहे तुमचा डी पोर्ट आहे, लाईक दिस. असं टी पोर्ट, असे 4 पोर्ट तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचे आहेत. असे हळू एक नंतर हे ड्रायव्हर बफर्स आहेत सीच पोर्टचे, नंतर हे डिजिटल इंटरफेसेस आहेत पोर्ट सीचेच. असं नंतर तो मक्सकडे कनेक्ट होतोय. आता हा इथं एक असा बॉक्स काढलेला आहे, तर त्यातमध्ये काय काय आहे, ALU आहे म्हणजेच युनिट, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट्स. नंतर रजिस्टर्स, इन्स्ट्रक्शनचे रजिस्टर्स आहेत. नंतर असे खूप सारे जे आहेत, SRAM आहे, प्रोग्राम फ्लॅश आहे, इथं कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. ही साईड तर तुम्ही इझिली लिहू शकता. ॲज इट इज AVRची साईड लिहायची आहे, SPI लिहायचं आहे. असे छोटे छोटे ब्लॉक्स आहेत. तुमच्या या साईडला असं नाहीये की आता इथं इंटरनल इथं दिलंय म्हणून इथंच येणार. थोडंफार वर खाली झालं तरी ओके आहे. बट तुम्हाला एक माहीत असायला पाहिजे ही डायग्राम. नाव नेक्स्ट. आता तुम्हाला इथे सिलेबसमध्ये एकदा पाहूया आपण. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, आता AVRचे मायक्रो कंट्रोलरचे टाईप आणि AVRचं एक सिंगल आर्किटेक्चर आपण पाहिलेलं आहे. नंतर आता ATmega 8चा आपण फीचर आणि इंटरनल आर्किटेक्चर, ती मोठी डायग्राम एकदा व्हिडिओ स्टॉप करा, ती पूर्ण एका पेजवरती ड्रॉ करा व त्याच्या 2-3दा तुम्ही प्रॅक्टिस केली की ती तुम्हाला न बघता प्रॅक्टिस करा, तुम्हाला येऊन जाईल. ती दिसायला हार्ड दिसते किंवा कॉम्प्लिकेटेड दिसते डायग्राम, बट तेवढी कॉम्प्लिकेटेड नाहीये. आता चौथा जो ऑप्शन आहे 2.4, जो आपला टॉपिक आहे तो आहे प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ ATmega 8, ज्यात की आयओ पोर्ट्स त्याचे, पेरिफेरल काउंटर्स आणि टायमर याच्यावरती बोलायचं आहे. बट ह्याचा जो आहे तो मी स्पेसिफिक तुम्हाला एक PDF प्रोव्हाइड करेल. खूप सारे फ्लॅग्स असतील किंवा लाईक दिस तुम्ही डिजिटल टेक्निक्समध्ये परत मायक्रो कंट्रोलरमध्ये शिकलेला असताल, त्याच्या फ्रेम फॉर्मॅट्स, काउंटर्स, असे खूप सारे आहेत. त्याची मी डिटेलमध्ये थेअरी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या ह्याच्यात देईल. त्यातून तुम्ही रिमेंबर करावं, एकदा वाचून घ्या, तुम्हाला ते समजेल. हे म्हणून 2.4 आपण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी आपण 2.4 जो आहे तो स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल किंवा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या थ्रू तुम्हाला त्याची थेअरी देईल. आता आपण पाहणार आहे 2.5, जो की आहे कंपॅरिझन ऑफ ATmega 8 आणि ATmega. ह्याचं कंपॅरिझन येतच. एक्झाम्पल मग तुम्ही चारीचं कंपॅरिझन करायचं आहे. फक्त दोघांचं दिले म्हणून दोघांचंच करायचं नाहीये. चारीचं तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला चारीचे फीचर्स माहीत असतील तेव्हा. आता इथे स्पेसिफिक आपल्याला दोन्हीचं दिलेलं आहे, सो आपण याची कंपॅरिझन पाहणार आहे. आता इथे इथे की तुम्ही पाहू शकता कंपॅरिझन ऑफ ATmega 8 आणि ATmega 328. जसं की बेसिस काय काय पाहणार आहे आपण. फ्लॅश मेमरी किती ATmega 8 मध्ये 8 आहे. नंतर 328 मध्ये किती आहे 32 KB आहे. SRAM किती आहे 1 KB आहे, इथे 2 KB आहे. EPROM किती आहे तर 512 बाईट्स आहे, इथे 1 बाईट आहे फक्त. इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनचं स्पीड किती आहे. नंतर PWM चॅनल्स 3 आहेत इथं. इथं 6 चॅनल्स आहेत. स्लीप मोड किती आहेत, यात 5 स्लीप मोड्स आहेत. कोणते मोड्स आहेत तेही दिलेले आहेत मी. इथं 6 मोड्स आहेत. मास्टर स्लेव्ह SPI सिरियल इंटरफेस. हे तुम्ही लास्ट इयरला शिकले असले तर खूप बेस्ट आहे. बट मी पुढच्या चॅप्टरमध्ये जो आपला पुढचा कम्युनिकेशनचा चॅप्टर आहे, पुढचा जो इंटरफेसेसचा चॅप्टर आहे आपला 3rd चॅप्टर एम्बेडेडचा, त्यात तुम्हाला कळेल SPI म्हणजे काय. ऑपरेटिंग व्होल्टेज त्याचं 4.5 व्होल्ट ते 5.5 व्होल्ट आणि 1.8 ते 5.5 व्होल्ट असं याचं ऑपरेटिंग व्होल्टेज आहे. हा जो
ही टेबल आहे तो लक्षात करायचा आहे. त्याचबरोबर 16 आणि 32 बिट ॲटमेगा जे आहेत तेही करायचे आहेत. आता लास्ट टॉपिक जो आहे आपला, त्यात आपल्याला सांगितलं आहे, की फीचर्स कलेक्ट करायचे आहेत. जे फीचर्स आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. तर मी दोन्हीचेही फीचर्स इथं कंपॅरेटिव्हली दिलेले आहेत व तुम्हाला जास्त फीचर्स पाहिजे असतील तर ते माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी देईल तुम्हाला. आता फीचर्समध्ये काय आहे तर पहिलं आर्किटेक्चर इथे दिलेलं आहे. याचं ऑलमोस्ट सेम आहे. फ्लॅश मेमरी 16 आहे. इथं 32 KB आहे. नंतर एस-रॅम किती आहे असं हा पूर्ण टेबल आहे. तो टेबल एकदा बघून घ्या. काही काही सिमिलर गोष्टी आहेत जसं की टायमर काउंटर सिमिलर आहे. 3 आहे, 3 आहे. तर लक्षात काय ठेवणार तुम्ही? दोन्हीतही 3-3 टायमर आहे. असं जे वेगळे आहे ते कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. हा होता आपला लास्ट पॉइंट ह्या चॅप्टरचा. चॅप्टर खूप मोठा आहे. त्याची 2.4 जो आपण बॅकला ठेवलेला आहे किंवा मागे ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती त्याची थिअरी देईल. काही नाही, आय-ओ पोर्ट्स आहेत, पेरिफेरल्स आहेत आणि काही काउंटर टायमर्स आहेत. त्याच्याबद्दल त्याचे फ्लॅग्स आहेत, फ्रेम्स, फॉर्मॅट्स आहेत, ते देईल मी तुम्हाला. जसं की आपण 2 पॉइंट इथे आपण पाहतोय 2.6 सुद्धा आपण कव्हर केलेला आहे, ज्यात की आपण फीचर्स ऑफ आर्डिनो स्पेसिफिक AVR मायक्रो कंट्रोलर ॲटमेगा 168 आणि 328 हे आपण आता पाहिलेलं आहे. लास्ट टॉपिक आपण ओव्हरऑल पूर्ण सिलेबस चांगल्या पद्धतीनं पाहिलेला आहे. आता या चॅप्टरमध्ये मुलांना सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे ॲटमेगा 8चं इंटरनल आर्किटेक्चर. AVRचं आर्किटेक्चर पण सोपं आहे व इंटरनलही सोपं आहे. तुम्ही जेव्हा 2-3 वेळा त्याची प्रॅक्टिस कराल तुम्ही एक्झामला इझिली लिहू शकता. जस्ट एकदा बघून ते आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटते, बट कॉम्प्लिकेटेड नाही. तुम्ही माझी थिअरी जी आहे तीही नोट डाऊन करू शकता. प्रॉपर थिअरी आहे. 2-3 पुस्तकांचा प्रेफरन्स घेऊन मी ती थिअरी काढलेली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करत जावा. तुमच्या कमेंटमुळं मला मोटिवेशन येतं की दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी, चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.